मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आषाढी एकादशी. तर माझ्याकडून सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आजचा ब्लॉग कसा होतोय तो कंटिन्यू करा. तर बघा, इकडे मस्त मी देवपूजा वगैरे करत होते आणि आज आहे आषाढी एकादशी. सो मी आज आषाढी एकादशीला काय काय बनवणार आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, मस्त पपईला पपाया आहे, आपण काढून घेऊ कारण उपवासासाठी पपई पण चालते. बघा, आपण एवढ्या एक घमेला भरून पपयांचं हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर आता आपण आज उपवास आहे म्हणून ही कोणाला तरी देणार आहे. भुईमुगाच्या शेंगा इकडे उकड्या ठेवल्या होत्या, आपण उकाळल्या का नाही ते बघूया. शेंगा मस्त उकळलेला आहे. तर इकडे बघा, आपल्या पेरूच्या झाडांना पण पेरू आहे, आपण पेरू पण काढू कारण पेरू पण उपवासासाठी चालतात. तर इकडं बघा, मस्त तेल गरम करायला ठेवले कारण आपल्याला साबुदाण्याचे वडे तळून घ्यायचे आहे आणि मी याच्यासाठी बघा स्पेशल शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. तर आपण आता तेल गरम झालेले वडे तळून घेऊ. बघा, तर इकडं खिचडी पण बनवलेली आहे आणि बघा, मग असे शाबूस तांदूळाचे वडे पण तळून घेतलेले आहे. तर बघा, एवढं सगळं बनवलेलं होतं मी एकादशीसाठी. सगळ्यांनी फराळाचं करायला या. आणि बघा, फराळाचं करायला बसले आणि अचानक खूप जास्त जोरात पाऊस यायला लागला. ते पण दाखवतो तुम्हाला. बघा कसा पाऊस येतोय, खूप जोरात पाऊस येत होता. मस्त रेडी वगैरे होऊन आम्हाला निघायचं होतं पुण्याला जायला. पण बघा, अचानक आम्ही सकाळपासून ट्रॅक्टरची वाट बघत होतो. सर सकाळपासून ट्रॅक्टर आला नाही कारण आम्हाला सोयाबीन पेरायची होती. तर सकाळपासून वाट बघून काही ट्रॅक्टर आला नाही. नेमके आम्हाला पुण्याला निघायच्या वेळेस मग ट्रॅक्टर आला. मग आम्हाला लगेच जाता नाही आलं कारण 4 वाजून गेले होते ट्रॅक्टर आला तेव्हा. तर बघा, मग सोयाबीन वगैरे पेरून घेतलं आणि मग निघालो पुण्याला जायला. इथं रस्त्याने जाताना आम्हाला बघा, ह्या गावामध्ये पालखी निघाली होती. तर आम्ही पालखीचं पण दर्शन घेतलं. कान्हारसरमध्ये गेलो, मग मस्त येमाई देवीचं पण दर्शन वगैरे घेतलं. या विहिरीमध्ये पैसे वगैरे टाकलेले आहे. इथलं काहीतरी शास्त्र असं पण मला माहीत नव्हतं. तर मेन पिल्लू बघत होतो बघा इथं. आम्हाला घरी जायला पूर्ण अंधार झाला होता. तर हा ब्लॉग मी येथेच एंड करते. आवड असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.